तर अक्कलकोटवरून आम्ही डायरेक्टली आलो आहे आता नरसोबाची वाडीला. तर आम्ही जाणार होतो घरी, पण अचानक प्लॅन चेंज करून आम्ही आता नरसोबाच्या वाडीला आलो आहे. तर आता इथे मध्ये मी काहीच शूट नव्हतं केलं. तर आता फ्रेश वगैरे झालो, रूम घेतली आणि आता दर्शनाला चाललो आहे. तर तिकडचं मी तुम्हाला दाखवते. श्री क्षेत्र नरसोबाची वाडी, ज्याला नृसिंहवाडी असेही म्हणतात, हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पवित्र संगमावर वसलेले अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध दत्त तीर्थक्षेत्र आहे. दत्त संप्रदायातील श्रीपाद श्री वल्लभ यांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांची ही तपोभूमी आहे. आणि तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पालखी दिसत असेल तर चातुर्मास सोडल्यास दर शनिवारी इथे श्रींची पालखी निघते. पूर्ण प्रदक्षिणा असते मंदिराला. कृष्णा नदी बघू. आता अधिक मास सुरू आहे तर आम्हाला थोडंसं आंघोळ वगैरे करायची आहे. तर सकाळी जमतंय का बघू. मीरा आंघोळ करते का? ए मीरा डुबकी का? जा जा नीट हा, चिकट असेल. नरसोबाच्या वाडीला दुधाचे पदार्थ खूप छान मिळतात. म्हणजे तुम्हाला इथे बर्फी, पेढे किंवा बासुंदी वगैरे छान असते. तर आम्ही इथून पेढे वगैरे खरेदी केले. खरेदी करून झाली आणि आम्ही गेलो आमच्या नेहमीच्या ठिकाणी जेवायला. तर इथे मस्त ब्राह्मणी पद्धतीचे कांदा लसूण विरहित जेवण मिळतं. आणि तुम्ही म्हणजे एकदाच ते वाढत नाही, तर तुम्ही किती वेळा मागा, एकदम आनंदाने ते आपल्याला वाढतात आणि आग्रह असतो. तर आम्ही नेहमी इथे जेवायला येतो. जेवण खूप छान होतं. कसं जेवण होतं? तर आम्ही नेहमी आलो की इथेच जेवतो. तर सोमन भोजनालय भरपूर आहेत, पण झाडाखालचे जे आहे तिथेच नक्की जेवा. नाही, आणि यांचं स्पेशल झाडाखालचंच आहे. तर आता 2-3 वेळा जे आम्ही आलो ना तर इथेच जेवलो. जेवण खूप छान आहे आणि वाढण्याची पद्धत आणि त्यांचा जो स्वभाव ना खूपच मस्त आहे. तर मीरा कसं वाटलं बाळा तुला जेवण? मस्त होतं, खूप मस्त. तुम्ही जर का इकडे आलात ना तर इकडे प्लीज एक विजिट द्या. इतना तो बनता है. हाय, गुड मॉर्निंग. तर नरसोबाच्या वाडीवरून आम्ही आता निघालो आहे सकाळी आणि म्हटलं जाता जाता आता सांगलीचा गणपती करायचा आहे. तर तिथे आलो आहे आम्ही. तर बघूया आता गर्दी आहे की नाही. तर दाखवते मी तुम्हाला मंदिर. तर हे सांगलीचा पटवर्धन वाडा गणपती म्हणून आहे हे प्रसिद्ध. किती काढली? आम्ही इथेच सांगली हायवेला निघालो आहे. म्हणजे मंदिरात दर्शन वगैरे घेतलं आणि तिथेच आम्ही बघत होतो ब्रेकफास्टसाठी, पण काहीच इकडे ना काय माहीत सगळे हॉटेल बंद बंद बंद. तर आता एक आम्हाला इथे नाश्त्यासाठी हॉटेल मिळालं. त्यांच्याकडे फक्त मिसळ आणि पोहे आहेत. तर आता तिथे आम्ही थांबलो. अरे वा, तेव्हा मस्त शे काय चिक्कूची झाडं आहेत. हे खाली बसूया मग चला. का कसली झाडं आहे तो? पेरू आहे. गुलाबीवाले असतात की पांढरे? आम्ही सगळ्यांनी आता मिसळ पावच मागवलं इथे.
मस्त सगळ्या बाजूने मळा आहे चांगला. याची बाग आहे पेरूची. आणि तिकडून निघालो आम्ही नाश्ता वगैरे करून. आणि रस्त्यात आता आम्हाला म्हणजे अचानक प्लॅन झाला की प्रतिबालाजी करायचं आहे. आता अधिक मास पण सुरू आहे तर म्हटलं चला जेवढे देवदर्शन करता येईल वाटेत तेवढे करूया. तर मस्त प्रतिबालाजीचं दर्शन झालं आमचं. इथे गर्दी दिसत होती पण आतमध्ये आमचं पटकन दर्शन झालं. आणि तिकडून आम्ही आता दर्शन घेऊन निघालो प्रतिबालाजीवरून. आणि हे आमचं नेहमीचं ठिकाण आहे जिथून आम्ही हे इंद्रायणी तांदूळ, आंबेमोर तांदूळ आणि सगळे कडधान्य वगैरे घेतो. तर आता तिथे थांबलो आहे. तर आता आम्ही थांबलो आहे शौर्यवाड्याला. शौर्यवाडा हॉटेल आहे तिथे जेवण्यासाठी थांबलेलो आहोत. मीटिंग आहे इथे. तर आता एंट्री केली आहे. 10-15 मिनटं आम्हाला थांबायचं आहे. तर नेहमी आम्ही इथे चूल मटनला जातो जेवायला पण ह्यावेळेस म्हटलं चला शौर्यवाडाला ट्राय करूया. तर बघूया आता. आणि इथे मी माझ्या ब्लॉगचा एंड करते. आशा करते तुम्हाला हे छोटे छोटे जेवढं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला. तर हे छोटे व्हिडिओ नक्की आवडले असतील. आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.